अशोक काकडेंना साधारण एक वर्ष सव्वा वर्ष झालेलं होतं, त्यामुळे अचानक त्याची बदली झाल्यामुळे चर्चा आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची सुद्धा बदली एक वर्ष सव्वा वर्षानंतर झाल्यामुळं ती सुद्धा एक प्रकारची चर्चा आहे. सत्यम गांधी जे आहेत आयुक्त, त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम चांगली राबवलेली होती. प्रशासनावर त्यांची पकड होती, अतिशय त्यांचा दरारा होता. महापालिका प्रशासनाला एक चांगली शिस्त लागलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसे महापालिकेचे वाचवलेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे जे गळती होती ती पण त्यांनी वाचवली. ड्रेनेज योजना, पाणी योजनेला गळती देण्याचं काम केलं. पण प्रत्यक्षात मात्र खाली लोकांचा जो संपर्क आहे आणि लोकांच्यामध्ये जे परसेप्शन व्हायला पाहिजे होतं, त्याच्या बाबतीत मात्र सत्यम गांधींना थोड्या अडचणी आल्या. अर्थात आता त्यांच्या जागी संजिता मोहपात्रा म्हणून जे अधिकारी आहेत, ज्या CEO जिल्हा परिषदेच्या होत्या त्या आलेल्या आहेत. अर्थात त्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या अमरावतीला पालकमंत्री असताना त्यांच्या सगळ्या संबंधितांनी त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळं चंद्रकांतदादांनी आपल्या पद्धतीचे अधिकारी इथं आणलेले आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांना काम करताना ज्या अडचणी पूर्वीच्या काळात जाणवलेल्या आहेत, तर त्या पद्धतीचे अधिकारी त्यांनी आणलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याबद्दल सुद्धा खूप चर्चा सुरू आहे. त्यांच्या बदलीची नेमकं काय होतंय आपल्याला पाहावं लागेल. पण त्यांच्या विरोधात सारखं वातावरण तयार होतं. खुनाची मालिका होते. अर्थात खुनाचे लोक सापडतात ही गोष्ट खरी असली तरी परसेप्शन मात्र फार सांगली जिल्ह्यामध्ये विचित्र आहे. चेन स्नॅकिंगचे प्रकार असेल, घरफोडीचे प्रकार असेल, हाणामारीचे प्रकार असतील आणि सर्वसामान्य अल्पवयीन मुलं ही कोयता आणि चाकू घेऊन हिंडताना असे प्रकार असतील आणि एक नशेखोरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की ज्याचा विषय हा रोहित पाटलांनी विधिमंडळात मांडला, लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी मांडला आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा खाजगीमध्ये त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळं नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सुनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या प्रशासकीय हालचाली जोरदार सुरू आहेत. म्हणजे सगळ्याच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. आता काही बदल्या रुटीनमध्ये आहेत आणि काही बदल्या ह्या अचानकपणे झालेल्या आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये प्रमुख अधिकारी कोण असतात, तर सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हे प्रमुख असतात. त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख असतात, महापालिका आयुक्त असतात, त्यानंतर जिल्हा परिषदेचे CEO असतात, त्यानंतर आपल्याला पाटबंधाऱ्याचे अधीक्षक अभियंता असतात, वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता असतात, STचे विभागीय नियंत्रक असतात. असे प्रमुख अधिकारी असतात आणि या प्रमुख अधिकाऱ्यांच्या एक प्रमुख 7 ते 8 अधिकाऱ्यांच्यावर सगळ्या जिल्ह्याचा हा सगळा गाडा हाकला जातो आणि त्यानंतर मग पालकमंत्री, आमदार, खासदार अशा प्रकारची एक रचना आपल्याला या ठिकाणी नेहमीच आपल्या ह्याच्यामध्ये बघायला मिळते. तर नुकतंच आपण जर बघतोय तर सांगलीचे जिल्हाधिकारी होते ते अशोक काकडे यांची बदली नुकतीच झालेली आहे. त्यानंतर सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची पण बदली झालेली आहे आणि आता सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या बदलीसुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यातले महत्त्वाचे अधिकारी हे आता बदलून दुसऱ्या जिल्ह्यात जातात अशी स्थिती आहे. अर्थात त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, काही गोष्टीचं बदली ह्या रुटीनमध्ये झाल्यात आणि काही गोष्टींच्या बदल्या ह्या अचानक झाल्यात. अर्थात त्याच्यामध्ये अशोक काकडेंना साधारण एक वर्ष सव्वा वर्ष झालेलं होतं, त्यामुळे अचानक त्याची बदली झाल्यामुळे चर्चा आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची सुद्धा बदली एक वर्ष सव्वा वर्षानंतर झाल्यामुळं ती सुद्धा एक प्रकारची चर्चा आहे. तर आपण पाहिलं असेल तर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीमध्ये एक चांगले पॅटर्न तयार केलेला होता. कृषी एक्सप्रेससाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम म्हणजे दिव्यांगांसाठीचं काम असेल, त्यानंतर किल्ले स्वच्छतेचं काम असेल, एड्स वधूवर सूचकाचं सगळ्यांचं लग्न जुळवण्याचं काम असेल, अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले होते आणि एक लोकाभिमुख प्रशासन अधिकारी म्हणून त्यांचं काम होतं. पण अचानकपणे त्यांची बदली ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात झाली. ती बदली का झाली याच्याबद्दल चर्चा आहे. काही जण म्हणतात की काही प्रसिद्धीतून किंवा याच्यातून झाली, काही म्हणजे पालकमंत्र्यांचा आणि त्यांची काही चर्चा झाली किंवा तिकडं मुंबईला जाण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे झाली. पण ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या. आता तिथं त्यांच्या जागी हे मैनाक घोष म्हणून बंगालचे अधिकारी आलेले आहेत. तर हे सुद्धा अतिशय चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. अर्थात नुकतंच त्यांना सांगलीचे आमदार, खासदार आणि पालकमंत्री भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं जी साधारण आत्ता जी माहिती मिळते त्याच्यामध्ये एक तरुण तडफदार अधिकारी म्हणून ते काम पाहतील अशी शक्यता आहे. पण तरीसुद्धा त्यांच्यासमोर आव्हान खूप आहेत. आता जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा असेल, परत हा जो आपल्याला सगळा गाडा सांगली जिल्ह्याचा आहे तो पालकमंत्री आणि आमदार, खासदार आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय करण्याचं आव्हान त्यांच्याकडे असेल.
परत आता साधारण या वेळेला अल निनोचं संकट असल्यामुळे दुष्काळाची परंपरा किंवा दुष्काळ पडतो की काय किंवा पाणीसाठा उपलब्ध कसा वापरायचा याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. गॅस पेट्रोल साठी जो मध्ये आधी प्रश्न तयार होतात, व्यावसायिक गॅस बंद आहेत, त्यानंतर PNG गॅस पाईपलाईन अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा एक आढावा हा पालकमंत्र्यांना घ्यावा लागेल. आरोग्य सुविधा असेल, शिक्षण सुविधा असेल, ताकारी म्हैसाळ टेंबू योजनेचा आढावा असेल, तर या सगळ्या गोष्टी आणि पूर नियंत्रण जो इथला जो आराखडा जागतिक बँकेचा त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना विचार करावा लागेल. पण जनतेची कामं ही व्हायला हवीत अशा प्रकारचं काम त्यांना करावं लागेल. दुसऱ्या बाजूला सत्यम गांधी जे आहेत आयुक्त, त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम चांगली राबवलेली होती. प्रशासनावर त्यांची पकड होती, अतिशय त्यांचा दरारा होता. महापालिका प्रशासनाला एक चांगली शिस्त लागलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात तिने पैसे महापालिकेचे वाचवलेले आहेत बऱ्यापैकी. म्हणजे जे गळती होती ती पण त्यांनी वाचवली. ड्रेनेज योजना, पाणी योजनेला गळती देण्याचं काम केलं. पण प्रत्यक्षात मात्र खाली लोकांचा जो संपर्क आहे आणि लोकांच्यामध्ये जे परसेप्शन व्हायला पाहिजे होतं त्याच्या बाबतीत मात्र सत्यम गांधींना थोड्या अडचणी आल्या. त्यांचा स्वभाव थोडा इंट्रोवर्ट असल्यामुळं जनतेमध्ये मिसळणं किंवा बाकीच्या गोष्टी त्यांना फारशा जमल्या नाहीत आणि त्यामुळं मग पाणी योजना असेल, ड्रेनेज योजना असेल किंवा बाकी जनतेची कामं असतील त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. त्यानंतर घरपट्टीचा विषय आणि बाकीचा विषयसुद्धा त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये अडचणीचे आले. अर्थात आता त्यांच्या जागी संजिता मोहपात्रा म्हणून जे अधिकारी आहेत, ज्या CEO जिल्हा परिषदेच्या होत्या त्या आलेल्या आहेत. अर्थात त्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या अमरावतीला पालकमंत्री असताना त्यांच्या सगळ्या संबंधितांनी त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळं चंद्रकांतदादांनी आपल्या पद्धतीचे अधिकारी इथं आणलेले आहेत पालकमंत्री म्हणून. त्यांना काम करताना ज्या अडचणी पूर्वीच्या काळात जाणवलेल्या आहेत तर त्या पद्धतीचे अधिकारी त्यांनी आणलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याबद्दल सुद्धा खूप चर्चा सुरू आहे. त्यांच्या बदलीची नेमकं काय होतंय आपल्याला पाहावं लागेल. पण त्यांच्या विरोधात सारखं वातावरण तयार होतं, खुनाची मालिका होते. अर्थात खुनाचे लोक सापडतात ही गोष्ट खरी असली तरी परसेप्शन मात्र फार सांगली जिल्ह्यामध्ये विचित्र आहे. चेन स्नॅकिंगचे प्रकार असेल, घरफोडीचे प्रकार असेल, हाणामारीचे प्रकार असतील आणि सर्वसामान्य अल्पवयीन मुलं ही कोयता आणि चाकू घेऊन हिंडताना असे प्रकार असतील आणि एक नशेखोरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की ज्याचा विषय हा रोहित पाटलांनी विधिमंडळात मांडला, लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी मांडला आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा खाजगीमध्ये त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदलीसुद्धा चर्चा आहे. त्यामुळं पालकमंत्र्यांना आता नवीन टीम घेऊन काम करावे लागणार आहे. तिकडं विशाल नरवाडे जिल्हा परिषद CEO हे सुद्धा नवीन अधिकारी आलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पालकमंत्री या नवीन अधिकाऱ्यांना टीम घेऊन कसं काम करतात, नेमकं सांगली जिल्ह्याची कुठल्या प्रकारे विकासाची धोरणं ते आखतात याच्याबद्दल आपल्याला पाहावं लागेल. पण अधिकाऱ्यांचे खांदेपालट झाल्यावर मात्र एक उत्सुकता सांगली जिल्ह्याच्या लोकांना लागून राहिले. महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा नेमकं कसं काम करतात, यामध्ये सगळे जे महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्टँडिंग सभापती आहेत, त्यानंतर विरोधी पक्षनेते सगळे तरुण तडफदार नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आणि सगळं खूप प्रचंड आहे. अशा वेळेला त्या नवीन आयुक्त कशा सांभाळून त्यांना घेतात, महिला आयुक्त म्हणून नेमका काय अडचणी येतात, महिलांसाठी काय प्रश्न चांगले सुटतात का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला घोषे तरुण तडफदार अधिकारी त्यांच्याकडनं सुद्धा सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत. आणि उद्या जर जिल्हा पोलीस अधीक्षक बदली झाली तर पुन्हा नवीन अधीक्षक कसे येतील याचा सुद्धा एक उत्सुकता सांगली करून राहिले. पण याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना समन्वय घेऊन, त्याच्यामध्ये आमदार खासदारांना समन्वय घेऊन सांगलीच्या विकासासाठी आणि भयमुक्त सांगलीसाठी आणि समस्यामुक्त सांगलीसाठी काम करायची गरज आहे. तरच या अधिकारी बदलल्याचा फायदा किंवा अधिकारी बदलले असं सांगलीकरांना वाटेल.